मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट म्हणजे MVP, म्हणजे आता नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. मिनिमम म्हणजे कमीत कमी. ओके, तुम्हाला जे काही टेस्ट करायचं आहे ते एक्झॅक्टली काय टेस्ट करायचं आहे, म्हणजे साधारणपणे मला एखाद्या गोष्टीचा ॲप बनवायचा आहे, बरोबर. तर ते ॲप बनवताना कस्टमर कसा येईल, त्याचं व्हॅलिडेशन काय, तो काय काय करेल, हे हजारो ॲप आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे. तुम्हाला एक्झॅक्टली त्याच्यातनं काय टेस्ट करायचं आहे ते फीचर्स तुम्ही बिल्ड करायला पाहिजे. व्हायबल म्हणजे तुम्हाला तो टच अँड फील तयार करायला पाहिजे. लोकांना त्याच्यातनं कळलं पाहिजे की तुमचं एक्झॅक्टली प्रॉडक्ट काय आहे, त्यांना तो टच अँड फील एक्सपिरियन्स यायला पाहिजे, कारण तुम्ही नुसतं एक्सप्लेन करून सांगू शकत नाही. आणि प्रॉडक्ट म्हणजे त्याचं मूर्त रूप, तुम्हाला तो प्रॉडक्ट तयार करावा लागेल सो दॅट तुम्ही ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस कस्टमरच्या हातामध्ये देताय, तो वापरू शकतो, तो त्याचं यूज करू शकतो. म्हणजे अगदी सोपी गोष्ट, तुम्ही एखादी छोटासा यंत्र जरी बनवत असाल तरी सुद्धा त्याला एक पेपर प्रोटोटाईपने किंवा वुडन प्रोटोटाईपने सुद्धा तयार करू शकता, ज्याच्यातून त्याला एक्झॅक्टली कळतं की याचं काम कसं चालणार आहे. कमीत कमी पैशामध्ये तुमच्या प्रॉडक्टचं मूर्त रूप तुम्ही तयार केलं तर तुम्ही त्याची कॉस्ट सेव्ह करू शकता. तुम्ही त्याचं एक्झॅक्टली कस्टमरकडनं फीडबॅक घेऊ शकता की कस्टमरला ते आवडतंय नाही आवडतंय, त्याला आणखी त्याच्यामध्ये काय पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही याच्यातनं स्केलेबल रूपांतर त्याचं तयार करू शकता. या 3 गोष्टींसाठी प्रॉडक्ट स्वतःचं बनवण्याच्या आधी सुद्धा MVP म्हणजे मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट बनवणं अत्यंत गरजेचं आहे.